राज ठाकरे यांनी नद्यांच्या प्रदूषणावर जोरकसपणे टीका केली। त्यानंतर चर्चाही सुरू झाल्या। म्हणूनच लोकशाही मराठीने महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांची पाहणी केली। तेव्हा नद्यांच्या पात्रात कचरा आणि पाण्याचं प्रदूषण हेच चित्र दिसले। पाहुयात लोकशाही मराठीच्या पाहणीत दिसून आलेलं नद्यांचं विदारक दृश्य। महाराष्ट्रातल्या प्रमुख नद्या झाल्या गटारगंगा। मुंबईतल्या मिठी नदीचा तर जीव मुठीत। कचऱ्याचं साम्राज्य, अतिक्रमणाचा विळखा। सांडपाणी, झोपडपट्ट्या आणि या सगळ्या गोष्टींबंद त्या 4 नद्या मेल्या आणि 5वी आता मरायला आली, ती म्हणजे मिठी नदी। या सगळ्या नद्या मारून टाकल्या आपल्या लोकांनी। दरवर्षी येणार मुंबई महानगरपालिका म्हणणार की आम्ही मिठी नदी साफ केली। ही साफ जोपर्यंत आजूबाजूची वस्ती हटत नाही तोपर्यंत या नद्या कधीही साफ होणार नाहीत। मुंबईतली मिठी नदी असो की नाशिकची गोदावरी, महाराष्ट्रातल्या बहुतांश नद्यांची अक्षरशः गटारगंगा झाली आहे। त्यावर राज ठाकरेंनी टीका केली आणि नद्यांच्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला। आणि म्हणूनच लोकशाही मराठीनं महाराष्ट्रातल्या काही प्रमुख नद्यांची पाहणी केली। त्यातली एक नदी म्हणजे मुंबईतली मिठी नदी। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून मिठी नदी वाहत येते। मुंबईत सुमारे 18 किलोमीटर इतका मिठी नदीचा प्रवास आहे। नदीच्या दोन्ही बाजूंना 1.5 दशलक्षहून अधिक सदनिका आहेत। मिठी नदीच्या आजूबाजूला तब्बल 20 लाख लोक राहतात। सांडपाणी आणि घरगुती कचरा टाकल्यामुळे मिठी नदीमध्ये मोठा गाळ आहे। भराव आणि अतिक्रमणामुळे मिठी नदीचं पात्र आक्रसलंय। 1500हून अधिक उद्योगांमधून नदीमध्ये रासायनिक प्रदूषण होतं। 3000हून अधिक बेकायदेशीर आस्थापनांमधून कचरा टाकला जातो। मुंबईतील मिठी नदी अखेरचा श्वास घेते। मरणासन्न अवस्थेत असलेली मिठी नदीमध्ये गाळ, कचरा आणि प्रदूषण पाहायला मिळतंय। मिठी नदीचं पाणी जर बघितलं तर अतिशय दूषित पाहायला मिळतं आणि या मिठी नदीमध्ये शेकडो टन कचरा सुद्धा साचल्याचं पाहायला मिळतं। तसेच मिठी नदीच्या आजूबाजूला असलेली वस्ती, यातून येणारं सांडपाणी, रासायनिक पदार्थ आणि यामुळेच मिठी नदीमध्ये प्रदूषण आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। राज ठाकरेंनी मिठी नदीचा मुद्दा उचलल्यावर त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणालेत पहा। उद्योगाचं एफ्लुएंट ट्रीट करावं लागतं, वेगवेगळ्या नाल्यांचं पाणी ट्रॅप करून ते ट्रीट करावं लागतं। एक खूप मोठा हा कार्यक्रम आहे, थोडा वेळ खाणारा, थोडा खर्चिक कार्यक्रम, पण हा केलाच पाहिजे या मताचे आम्ही असल्यामुळे याची सुरुवात आम्ही ऑलरेडी केलेली आहे। तर तिकडे नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये 1.5 वर्षांनी कुंभमेळा भरणार आहे, पण तिथल्या गोदावरी नदीची सुद्धा अशीच दुरावस्था झालेली आहे। लोकशाही मराठीनं त्याबाबत पाहणी केली तेव्हा काय आढळलं तुम्हीच पहा। मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी देशातील नदी प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा मांडलेला आहे। नाशिकच्या गोदावरी नदीच्या तीरावर आहो। या ठिकाणी जर बघितलं तर चोपडा लॉन्स परिसरामध्ये असलेल्या या नदीमध्ये थेट गोदावरी नदीमध्ये सांडपाणी मिश्रित होत आहे आणि या ठिकाणी या संपूर्ण नदीला पानवेलींचा विळखा देखील पडल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं। आगामी सिंहस्थ कुंभमेळा ही नाशिककरांसाठी स्वतःहून आलेली संधी, त्या संधीचं सोनं शासन प्रशासनाने करून घेतलं पाहिजे। गोदावरी नदीच्या पुनर्जीवनासाठी, गोदावरी नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी आणि गोदावरी नदीच्या काँक्रिटीकरण मुक्तीसाठी 100% प्रयत्न केले पाहिजे आणि येणारा जो काही निधी आहे तो निधी पहिले गोदावरी नदीच्या पुनर्जीवनासाठी वापरला गेला पाहिजे। लोकशाही मराठीनं पुण्यातल्या महत्वाची नदी असलेल्या मुठा नदीची सुद्धा पाहणी केली। तिथंही कचऱ्याचं साम्राज्य दिसून आलं। मुंबईतील मिठी नदी असेल किंवा पुण्यातील वाहणारी मुळा मुठा नदी असेल, या नद्या अगदी मरणासन्न अवस्थेत आहेत असं गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला पाहायला मिळतंय। आता आपण मुठा नदीमध्ये जवळ आहोत आणि इथेही पाहतोय की अनेक वर्षांपासून ही मुठा नदी वाहते, पण तिचं पात्र हे अक्षरशः दूषित असलेलं पाहायला मिळतंय। नदी ही माणसाची जीवनवाहिनी आहे। नदीमुळे समृद्धी येते असंही म्हणतात। मात्र याच नद्यांच्या मुळावर माणसं उठल्याचं दिसून येत आहे। जी नदी माणसाला आयुष्य देते त्याच नदीच्या पोटात माणसं कचरा टाकतायत, कारखान्यातलं रासायनिक पाणी टाकतायत। इतकंच काय तर या नद्यांच्या गळ्यावर पाय देऊन अतिक्रमण सुद्धा करतायत। यावर ठोस उपाययोजना करू असं आश्वासन अनेक सरकारने दिलं, पण ती याच नद्यांच्या पाण्यात बुडून गेली। त्यावरच्या उपाययोजनांचा सुद्धा कचरा झाला। त्यामुळे या नद्या
मोकळा श्वास घेतील असं काही शाश्वत पाऊल नेमकं केव्हा उचललं जाणार हाच खरा प्रश्न. मुंबईहून स्वप्नील जाधव, नाशिकहून महेश महालेसह पुण्याहून अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.